नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करते. आजचा जो व्हिडिओ आहे म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की आपण मागे काही दिवसापासून टॅलीची एक सीरीज चालू केलेली आहे आणि त्याच्या टॅलीच्या सीरीजमधले आपण मागचा जो व्हिडिओ होता तो षट कंपनी वगैरे आणि सिलेक्ट कंपनी याचा आपण बनवला होता. आता हा जो व्हिडिओ आहे तो आपण ग्रुप्स रिलेटेड हा व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. आता हा जो व्हिडिओ आहे यामध्ये तुम्हाला ग्रुप्सबद्दल मी माहिती सांगणार आहे. काय होतं, तुम्ही जेव्हा टॅलीमध्ये एंट्री वगैरे करतात तेव्हा तुम्हाला लेजर्स बनवावे लागतात ते आणि लेजर्स बनवत असताना नाही कळते की हा जो लेजर आहे तो कोणत्या ग्रुप्समध्ये जाणार आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माझ्या कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे मग मी ठरवलं की आपण ग्रुप्सवर जो आहे म्हणजे ग्रुप्सचे जे काही एक्सप्लेनेशन आहे त्यावर आपण एक व्हिडिओज बनवूया की जेणेकरून माझ्या विद्यार्थ्यांनाही आणि इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल. चला तर मग आपण चालू करूया. ग्रुप्स जे आहेत टॅलीमध्ये आपल्याला रेडीमेड ग्रुप्स बनवून दिलेले असतात. आपल्याला फक्त त्याच्या अंडर्स बसणारे लेजर्स बनवायचे असतात ते ट्रान्झॅक्शन वाईज. ओके, तर असे टोटल जे आहेत ते 28 ग्रुप्स आहेत आणि त्या 28 ग्रुप्सची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे की जेणेकरून तुम्ही पुढच्या वेळेला जेव्हाही लेजर्स बनवायला घेणार तर तुम्हाला त्याची मदत होईल की तुम्हाला हा जो लेजर आहे म्हणजे कुठल्याही ट्रान्झॅक्शनचा जो काही लेजर आहे तो कुठल्या ग्रुपच्या अंडर जाणार याची तुम्हाला माहिती भेटून जाईल. ओके, आणि तुम्ही क्विक तुमचं जे काम आहे ते करू शकता. ओके, तर आपण स्टार्ट करूया. पहिला जो लेजर आहे आपला तो आहे पहिला जो ग्रुप आहे तो आपला आहे बँक अकाउंट. आता याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे की बँक अकाउंट म्हणजे असे त्याच्या अंडर जे लेजर्स येणार की जे बँकेमध्ये चालले जातात ते. उदाहरणार्थ जे पैशाचा व्यवहार म्हणजे डिपॉझिट होणं किंवा विड्रॉल होणं म्हणजे पैसा जमा होणं किंवा पैसे आपण काढणे म्हणजे काय की त्याच्यामध्ये कुठले लेजर्स येणार आहे, सेविंग अकाउंटचा लेजर आणि करंट अकाउंटचा लेजर. ओके, हे कशामध्ये जाणार आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये. खूप साधं आणि सोपं आहे, काही कठीण नाही आहे. जर तुम्ही त्याच्या नावामध्ये जर त्याचा जर अर्थ जर शोधला ना तर नक्कीच तुम्हाला त्याची मदत होईल. ओके, बँक अकाउंट म्हणजे काय की आपल्या खात्यामध्ये पैशाचे जे व्यवहार होतात ते म्हणजे जे जमा करणं किंवा काढणं म्हणजे डिपॉझिट करणं किंवा विड्रॉवल करणं. मग याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे लेजर्स जाणार, बँकेमधला जो सेविंग अकाउंट असतो तो आणि बँकेमधला करंट अकाउंट असतो तो. हे अशा प्रकारचे लेजर्स आपण याच्यामध्ये बनवू शकतो. पुढचा जो ग्रुप आहे तो म्हणजे कुठला, बँक ओडी अकाउंट. हा थोडा जरा कन्फ्युजनवाला आहे. बँक ओडी अकाउंट म्हणजेच याचा अर्थ काय की बँक ओव्हरड्राफ्ट अकाउंट. ओके, अशा ओव्हरड्राफ्ट अकाउंटचे जे काही लेजर्स असतात ते आपण याच्यामध्ये बनवू शकतो. आता याच्यामध्ये अजून कुठला लेजर जातो तर जसं तुम्हाला मी सांगितलं बँक ओडी म्हणजे ओव्हरड्राफ्ट. नंतर एक पुढचा एक लेजर त्याच्या अंडर जातो ह्या अकाउंटच्या अंडर बँक ओडीच्या, बँक ओपन कॅश क्रेडिट अकाउंट. जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहूही शकता. बँक ओपन कॅश क्रेडिट अकाउंट म्हणजेच त्याला म्हटलं जातं बँक OCC अकाउंट. ओके, त्यानंतर आपल्याकडे असलेले जे क्रेडिट कार्ड्स वगैरे असतात ते ना त्याचा सुद्धा जो काही लेजर असतो तो ह्या अकाउंटच्या ग्रुपच्या अंडर जातो. ओके, त्यानंतरचा पुढचा आपला ग्रुप आहे कॅश इन हँड. याच्या नावातच याचा अर्थ आहे जसं मी मगाशी सांगितलं होतं तसं. कॅश इन हँड म्हणजेच काय, तुमच्या हातामध्ये किती कॅश आहे. ओके, म्हणजेच हा कुठला जातो तर आपल्याकडे बघा लेजर्समध्ये कंपल्सरी लेजर बनवून दिलेला आहे. 2 लेजर्स जर तुम्ही टॅलीमध्ये प्रॅक्टिस करत असाल व्यवस्थित तर तुम्हाला दिसून येईल की आपल्याला 2 लेजर टॅलीमध्ये कंपल्सरी बनवून दिलेले असतात. एक कॅश अकाउंट आणि एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग त्यामधला जो कॅश आहे, जो कॅश अकाउंट आहे तो या ग्रुपच्या अंडर जातो, कॅश इन हँड. याच्यामध्ये एकच हा लेजर क्रिएट केला जातो, वेगळा नाही. ओके, त्यानंतरचा पुढचा आपला ग्रुप आहे डिपॉझिट असेट. डिपॉझिट असेट म्हणजे काय, प्रॉपर्टी, आणि डिपॉझिट म्हणजे काय, जमा केलेली प्रॉपर्टी. ओके, तर आता याच्यामध्ये काय, तुम्ही कुठेही एखादी रक्कम किंवा पैसे वगैरे जर जमा केलेले असणार आणि ते तुम्हाला नंतर मिळणार असेल तर मग हे कशामध्ये जाणार, तुमच्या ह्या लेजर्समध्ये जाणार, डिपॉझिट असेट. आता उदाहरणार्थ आपण एखाद्या ठिकाणी बघा सिक्युरिटीसाठी
आपण काय करतो, आपली पैसे जमा करतो, म्हणजे सिक्युरिटी म्हणून जमा करतो आणि काही वेळानंतर आपल्याला ती रिटर्न होते. अशा प्रकारचे जे काही लेजर्स असतात ते त्याच्यामध्ये जातात. आता जर नाही कळालं असेल तर मी अजून सोप्या पद्धतीने सांगते. आपण बघा एखादी गोष्ट रेंटवर घेतलेली असते. उदाहरणार्थ मला एखादं दुकान चालू करायचं आहे आणि त्याच्यासाठी मला एखादी प्रॉपर्टी म्हणजे एखादं शॉप मला रेंटवर घ्यायचं आहे. मग रेंटवर घेत असताना आपण सिक्युरिटी म्हणून आपण एखादी रक्कम डिपॉझिट करतो. म्हणजे समोरचा जो कोणी ओनर असेल तो आपल्याला काय सांगतो की तुम्हाला काही रक्कम डिपॉझिट म्हणून मला द्यावी लागेल. म्हणजे कधी कधी जर मोठी प्रॉपर्टी असेल तर लाख रुपये असतात, कोणी 50,000 रुपये घेतात आहे, कोणी 25,000 रुपये देतात आहे. ओके, मग ही जी डिपॉझिट केलेली जी रक्कम आहे, जेव्हा आपण तो शॉप सोडू त्याच्यानंतर ती रक्कम काय होते, आपल्याला रिटर्न होते. मग अशा प्रकारचे जे काही लेजर्स असतात ते कशामध्ये जातात, ते तुमचे डिपॉझिट असेट्समध्ये. ओके, त्याच्यानंतरचा आपला पुढचा जो काही ग्रुप आहे तो म्हणजे आहे आपला ड्युटीज अँड टॅक्सेस. आता हे जे ड्युटीज अँड टॅक्सेस असतात याच्यामध्ये जे पण काही टॅक्स लेजर्स असतात ते सगळे याच्या अंडर जातात ते. मग टॅक्स लेजर म्हणजे काय, आपल्याकडे जेवढेही टॅक्स कॅल्क्युलेट होतात ते कर, जेवढेही आपल्याकडे कर कॅल्क्युलेट होतात ते त्यांचे सगळे जे लेजर्स असतात ते याच्या अंडर जातात. म्हणजे आता कर कोणते, म्हणजे टॅक्स कोणते, जसं वॅट आहे, TDS आहे, TCS आहे, लेटेस्ट आपला GST आहे. अशा प्रकारचे जे पण काही टॅक्सेस असतात ते कशाच्या म्हणजे त्यांचे जे लेजर्स असतात ते याच्या अंडर जातात, ड्युटीज अँड टॅक्सेस. मग आता समजा जर तुमचं काही टॅक्सेस वगैरे जे पण काही असतील, लक्षात असू द्या, तुम्ही जसजसं पुढे शिकत जाणार की नाही टालीमध्ये तर तुम्हाला कळून येईल या बाबतीमध्ये. ओके, त्याच्यानंतरचा आपला पुढचा जो ग्रुप आहे तो आहे फिक्स असेट. ओके, फिक्स असेट म्हणजेच काय, आपल्या ऑफिसेसमध्ये जे काही वस्तू आपण ठेवतो आणि ते आपल्या फिक्स असतात, ते काही विकल्या वगैरे जात नाही आहे, पण आपल्यासाठी त्या फार गरजेच्या असतात. ते अशा ज्या वस्तू असतात ते ऑफिसेसमध्ये त्या फिक्स असेटमध्ये जातात. उदाहरणार्थ समजा आता माझा कम्प्युटरचा क्लास आहे, मग याच्यामध्ये माझी फिक्स असेट कोणती आहे, तर माझे कम्प्युटर्स. याच्यामधून मला इन्कमही मिळतं की नाही त्या कम्प्युटरमधून, हां, तर मग ती काय झाली, माझी फिक्स असेट झाली, मशिनरी. त्याच्यानंतर फर्निचर, माझ्या ऑफिसमध्ये असलेलं फर्निचर, ही काय झाली माझी फिक्स असेट. फर्निचरमध्ये तुमचे टेबल आणि चेअर्स हे जे आहेत ते त्याच्या अंडर जाणार, तुमच्या फिक्स असेट या ग्रुपच्या अंडर जाणार. त्यानंतरचा आपला पुढचा ग्रुप आहे इन्व्हेस्टमेंट. आता याच्यात सुद्धा याच्या नावातच अर्थ आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, की तुम्ही जे इन्व्हेस्ट करता ती झाले तेच त्याच्या अंडर जे येणारे जे काही लेजर्स असतात ते याच्यामध्ये जातील. आता इन्व्हेस्ट आपण कशामध्ये करतो, तर म्युच्युअल फंड, ॲडव्हर्टाईज नेहमी TVवर पाहत असणार, मग म्युच्युअल फंडचा जो काही लेजर असेल तो इन्व्हेस्टमेंटमध्ये जाईल. शेअर्स असतात ते सुद्धा कशामध्ये जाणार, इन्व्हेस्टमेंटमध्ये. त्याच्यानंतर आपली FD असते, FD म्हणजे काय, फिक्स्ड डिपॉझिट, ती सुद्धा कशाच्या अंडर जाणार, इन्व्हेस्टमेंटच्या. त्याच्यानंतर RD असते, रिकरिंग डिपॉझिट, ही सुद्धा कशाच्या अंडरमध्ये जाणार, तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या. त्यानंतरचा पुढचा आपला ग्रुप आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजेच काय, त्याच्या पुन्हा मी सांगेल तुम्हाला की ह्या प्रत्येक ग्रुप्सच्या जर तुम्ही व्यवस्थित वाचन केलं आणि आकलन जर केलं तर तुम्हाला कोणाचीही गरज लागणार नाही, तुम्ही तुमचंच समजून घेऊ शकता. ओके, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, सेम त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे खर्च. एक्सपेन्सेस म्हणजे काय, खर्च, आणि तो कसा खर्च आहे, इनडायरेक्ट. ओके, म्हणजे ज्या खर्चांचा आपण अंदाज लावू शकत नाही असे इनडायरेक्ट. मग असे कुठले, तर खास करून आपले ऑफिस एक्सपेन्सेस त्याच्यामध्ये येतात. म्हणजे आपल्या ऑफिसचे खर्च म्हणजे काय, स्टाफची सॅलरी. ओके, त्याच्यानंतर पॉवर चार्जेस म्हणजेच काय, लाईट बिल, त्यानंतर टेलिफोन बिल, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर स्टेशनरी एक्सपेन्सेस, किंवा आपण जर कुरिअर वगैरे जर करत जर असू तर मग त्याचे एक्सपेन्सेस. ओके, त्याच्यानंतरचा आपला पुढचा आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता पुन्हा एकदा डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजेच काय, प्रत्यक्ष खर्च, की ज्याच्यामुळे समजा असे खर्च की ज्यामुळे आपलं जे काम आहे ते आपलं थांबू शकतं. ओके, त्याचं उदाहरण मी तुम्हाला देते की समजा जर माझे कम्प्युटर्स आहेत, माझा कम्प्युटर क्लास आहे. ओके, आणि याच्यामध्ये माझा खर्च, मेन खर्च माझा कुठला आहे,
याच्यामध्ये समजा मी स्टेशनरी जर एखाद दिवस जर नाही आणली, इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये जातो, जर मी स्टेशनरी जर माझी जर नाही आणली तरीसुद्धा माझा बिझनेस, माझा मेन बिझनेस थांबणार नाही आहे, तो माझा चालूच राहील. पण समजा जर माझे कम्प्युटरच जर माझे जर बंद जर पडले तर मात्र माझं काय होणार, बिझनेस जो आहे तो माझा पूर्णपणे ठप्प होईल. मग जे काही माझं कम्प्युटर रिपेअरिंगचा जो माझा काही जो खर्च आहे तो माझा कशामध्ये जाणार आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये. ओके, म्हणजे जो तुमचा मेन प्रोडक्ट आहे आणि त्या प्रोडक्टवर रिपेअरिंगसाठी जो लागणारा जो खर्च आहे तो तुमचा कशामध्ये जाणार आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये. ओके, त्यानंतरचा आपला पुढचा जो लेजर आहे तो काय आहे, लोन आणि ॲडव्हान्स. आता पुन्हा सेम त्याच्या नावातच अर्थ आहे. लोन आणि ॲडव्हान्स म्हणजे काय, समजा आपण कोणाला लोन म्हणून पैसे दिलेले किंवा आपण कोणाला ॲडव्हान्स म्हणून पैसे दिलेले जे असतील तर त्याच्यासाठी जे लेजर्स बनवले जातात ते त्या ट्रान्झॅक्शनसाठी, तर ते सगळे लेजर्स लोन आणि ॲडव्हान्सच्या अंडर जाणार. मग असे कुठले कुठले लेजर्स असतात ते, तर ॲडव्हान्स पेमेंट अशा पद्धतीचा जर लेजर असेल तर तो त्याच्या अंडर जाणार. त्याच्यानंतर लोन गिवन टू समवन, म्हणजे उदाहरणार्थ लोन गिवन टू सुरेश, रमेश, महेश असे जर लेजर्स असतील तर ते त्याच्या अंडर जाणार. त्याच्यानंतर पुढचा असा कुठला लेजर्स असेल, ॲडव्हान्स इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स जो असतो तो जर आपण ॲडव्हान्समध्ये जर भरला तर तो त्याच्या अंडर जाणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे कोणी आपण लेजर्स आपण असं बनवतो की GST रिसिवेबल, ते सुद्धा याच्या लोन अँड ॲडव्हान्सच्या अंडरमध्ये जाणार आहे आपले. TDS रिसिवेबल, त्याच्यानंतर स्टाफची सॅलरी आपण ॲडव्हान्समध्ये वगैरे देतो तर ती स्टाफची सॅलरीसुद्धा लोन अँड ॲडव्हान्समध्ये जाणार. नंतर फ्रेट चार्जेस असतात, ते म्हणजेच काय, भाडे चार्जेस. तर ॲडव्हान्स फ्रेट चार्जेस म्हणजे काय, ॲडव्हान्समध्ये जर आपण जर कोणाला रेंट दिला असेल किंवा रेंट नाही, भाडे जर दिले जर असेल, सेमच झालं, तर ते त्याच्यामध्ये जाणार आहे तुमचं. ओके, लोन अँड ॲडव्हान्समध्ये. त्याच्यानंतरचा आपला पुढचा ग्रुप आहे सिक्युअर्ड लोन. सिक्युअर्ड लोन म्हणजे काय की एखादी गोष्ट, म्हणजे आता समजा मला जर लोन घ्यायची आहे आणि त्या लोन घेण्यासाठी मी माझी एखादी वस्तू त्याच्याकडे काय करणार आहे, सिक्युरिटी म्हणून ठेवणार आहे. तर ती काय झाली तुमची सिक्युअर्ड लोन. सिक्युअर्ड किंवा म्हणजे ठेवणं म्हणजे काय, गहाण वगैरे आपण ठेवतो बघा, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेजर्स येतात ते ह्या ग्रुपच्या अंडर. म्हणजे कसं, बँक लोन. आता बँक लोन किंवा प्रॉपर्टी लोन, समजा माझा उदाहरणार्थ एखादा शॉप आहे आणि मला त्याच्यावर लोन हवी आहे, तर मग मी ते जे शॉप आहे, माझी जी प्रॉपर्टी आहे ती मी काय करणार, बँकेकडे काय करणार, गहाण ठेवणार आणि मग मी काय करणार, लोन घेणार. जसं तुमचं होम लोन असतं, होम लोन घेताना तुम्ही तुमची प्रॉपर्टी नंतर तुमच्या नावावर होते, पण अगोदर तुम्हाला त्या प्रॉपर्टी घेण्यासाठी तुम्हाला बँक कर्ज देते, पण आपलं घर जे असतं ते त्यांच्याकडे गहाणच असतं ना. जोपर्यंत ती लोन क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या घराचा ताबा मिळत नाही. तुम्ही राहता त्या घरामध्ये पण त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला ते क्लिअरली देत नाही. ओके, त्यानंतर गोल्ड लोन असतं, म्हणजे काय केलं, सोनं तुमचं काय जे झालं ते तारण ठेवलं आणि मग नंतर तुम्ही काय केले, लोन घेतलं. हे कशाच्या अंडर जातं, सिक्युअर्ड लोनच्या. ओके, त्यानंतर काय आहे, पुढचा जो आपला ग्रुप आहे तो काय आहे, अनसिक्युअर्ड लोन. अनसिक्युअर्ड लोन म्हणजे काय, कोणतीही वस्तू या लोनसाठी आपल्याला गहाण ठेवावी लागत नाही, म्हणजे काय, तारण ठेवावी लागत नाही. म्हणजेच काय, आपलं पर्सनल लोन. पर्सनल लोनसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची गोष्ट तारण ठेवावी लागत नाही. ओके, अशा प्रकारचे जे काही लेजर्स असतात ते तुमच्या कशाच्या अंडर जातात, अनसिक्युअर्ड लोनच्या. त्यानंतर पुढचा जो आपला ग्रुप आहे, लोन लॅबिलिटीज. ओके, म्हणजेच काय की बँकेकडून एखादे जे आपल्याला लोनबद्दल जे काही लेजर्स असतात ते आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. पण शक्यतो लोन लॅबिलिटी ह्या ग्रुपच्या अंडर कधी कधी लेजर्स बनवणं थोडं रिस्की होऊन जातं. का ते पण मी क्लिअर करते. जसं मी मागे तुम्हाला सांगितलं की सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन
असे लोनचे 2 भाग पडतात ते. मग जर तुम्ही लोन आणि लॅबिलिटीमध्ये जर तुम्ही जर लेजर जर क्रिएट जर केला, तर मग तिथे समजणं कठीण होतं की ही सिक्युअर्ड लोन घेतलेली आहे की अनसिक्युअर्ड लोन घेतलेली आहे. मग त्याच्यामुळे शक्यतो ह्या ग्रुपमध्ये लेजर्स नाही बनवले जाते. ओके. त्याच्यानंतरचा आपला पुढचा जो ग्रुप आहे तो म्हणजे काय, सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट म्हणजेच काय की सेल्स रिलेटेड जे पण काही लेजर्स असतात ते ह्या ग्रुपमध्ये बनवले जातात. ते सेल्स म्हणजेच काय, विक्री. विक्री रिलेटेड जे पण काही लेजर्स असतात ते याच्यामध्ये बनवले जातात. आता पण लक्षात असू द्या, विक्री रिलेटेड म्हणजे काय, तुमचा जो बिझनेस असेल ना, तर तुम्ही ज्या बिझनेसची सेल करता, जो बिझनेस तुमचा प्रोडक्ट आहे, जो तुमचा मेन प्रोडक्ट आहे, जो तुम्ही सेल करता, त्या रिलेटेड तुमचे लेजर्स याच्यामध्ये बनवले जातात. उदाहरणार्थ जर माझं कम्प्युटर सेलिंगचा बिझनेस जर असेल तर मग मी बनवणार कम्प्युटर सेल्स अकाउंट किंवा नुसता मी सेल्स अकाउंटसुद्धा बनवू शकते. किंवा जर तुम्ही एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जर माल जर सेल जर करत असणार अदर स्टेट, तर त्याला म्हणतात ते इंटर स्टेट सेल्स अकाउंट. आणि जर एकाच स्टेटमध्ये जर तुम्ही माल जर सेल करत जर असणार तर त्याला म्हणतात ते लोकल सेल्स अकाउंट. अशा पद्धतीची पण तुम्ही लेजर्स बनवू शकता ते. किंवा कधी कधी जेव्हा तुम्ही टॅक्सेशनचे लेजर्स बनवता तर त्यावेळेला त्याचे पर्सेंटेजसुद्धा त्या लेजरमध्ये टाकले जातात. ते म्हणजे उदाहरणार्थ लोकल सेल्स 20% असं. म्हणजे तुम्ही जी वस्तू विकताय त्या वस्तूवर किती पर्सेंट टॅक्स कॅल्क्युलेट होणार आहे हे त्याच लेजरमध्ये मेन्शन केलं जातं. हा ऑप्शनल आहे, कारण तुम्ही नुसता लोकल सेल्स किंवा नुसता सेल्स अकाउंट जरी बनवला तरी चालतं. पण जर समजा जर तुमच्या कंपनीमध्ये खूप सारे प्रोडक्ट्स असतील आणि त्या प्रोडक्ट्सवर वेगवेगळ्या प्रकारचा जर टॅक्स जर कॅल्क्युलेट जर केला जर असेल तर मग त्यावेळेला तुमच्यासाठी सोयीस्कर व्हावं म्हणून तिथे त्याचे पर्सेंटेजसुद्धा मेन्शन केले जातात. म्हणजे 20% सेल्स, 20% इंटरस्टेट वगैरे हे असं त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं. ओके. त्याच्यानंतरचा आपला पुढचा अकाउंट आहे परचेस अकाउंट. जसं सेल्स अकाउंट आहे तसंच त्याच्या अपोजिट काय येणार आपला परचेस. परचेस म्हणजे काय, खरेदीचं अकाउंट. ओके. म्हणजे आपण जसं विक्री करताना जसं आपण सेल्स अकाउंट बनवलं तसं खरेदी करताना आपण परचेस अकाउंट बनवलं. बाकी सगळे रूल्स त्याच्यासाठी सुद्धा सेम असणार आहेत. त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स. डेप्टर्स नाही. ओके. उच्चार करताना जरा नीट करत चला. सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स म्हणजे काय, कस्टमर. ओके. जेव्हा आपण एखादा बिझनेस करतो की नाही तेव्हा ह्या वाक्याचा किंवा ह्या ग्रुप्सचा खूप महत्त्वाचा भाग असतो, कारण हीच व्यक्ती नसेल तर आपण बिझनेसच करू शकत नाही. ओके. जर आपला कस्टमरच नसेल तर आपण बिझनेस कसा करणार. ओके. तर सन्ड्री डेटर्स म्हणजे काय, आपण कोणाला जर उधारीवर जर माल जर दिला असेल तर त्याला म्हणतात ते सन्ड्री डेटर्स. त्याला आपण कस्टमर म्हणू शकतो आणि त्याला टॅलीच्या लँग्वेजमध्ये सन्ड्री डेटर्स असं म्हटलं जातं. मग अशा वेगवेगळ्या कंपनीज असतात की ज्यांना आपण माल सेल करतो. ओके. म्हणजे माल काय करतो, विकतो. हे काय झाले आपले देणेकरी, म्हणजे हे काय करणार आपल्याला पैसे देणार. ओके. आणि पुढचा जो ग्रुप आहे तो काय झाला आपला, हे आपले काय झाले घेणेकरी, म्हणजे घेणारे. सन्ड्री डेटर म्हणजे जे आपल्याला पैसे देतील आणि सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे जे आपल्याकडनं पैसे घेतील. सन्ड्री डेटर्स म्हणजे कस्टमर्स आणि सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे सप्लायर्स. सन्ड्री क्रेडिटर्सकडनं आपण माल उधारीवर विकत घेतो आणि सन्ड्री डेटर्सला माल आपण उधारीवर विकतो. ओके. मी खूप वेळा अनुभव घेतलेले, पूर्ण टॅलीचा कोर्स जरी झाला ना तरी खूप सारे जे विद्यार्थी असतात ते सन्ड्री क्रेडिटर्स आणि सन्ड्री डेटर्स ह्या दोघांच्या मध्ये फार कन्फ्यूज असतात. तर ते तुमचं म्हणजे मी अपेक्षा करते, आय होप सो, की तुमचं ह्या गोष्टींमुळे ही जी मी मेहनत घेते तुमच्यासाठी याच्यामध्ये तुमच्या ह्या ग्रुप्सबद्दल कन्फ्युजन निघून जाईल. ओके. आणि त्याच्यानंतरचा आता आपला पुढचा ग्रुप जो आहे तो आहे इनडायरेक्ट इन्कम. पुन्हा एकदा त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे इनडायरेक्टली आलेला इन्कम. ओके. मग अप्रत्यक्षपणे आलेला इन्कम म्हणजेच काय, बिझनेस सोडून, तुमचा जो मेन बिझनेस आहे तो बिझनेस सोडून तुम्हाला इतर ठिकाणावरून आलेला इन्कम. मग असे कुठले इन्कम असतात ते, तर बघा इंटरेस्ट म्हणजे कुठले लेजर्स तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता.
तर इंटरेस्ट रिसिवड, आपल्याला काय झाला, इंटरेस्ट रिसिवड झाला, हा इनडायरेक्ट इन्कममध्ये जाणार. ओके. कमिशन रिसिवड, हा काय झाला तुमचा इनडायरेक्ट इन्कममध्ये. त्यानंतर तुम्हाला भाडं आलं म्हणजे रेंट, तर ते सुद्धा तुमचं इनडायरेक्ट इन्कममध्ये जाणार. नंतर डिस्काउंट, हा सुद्धा तुमचा कशामध्ये जाणार, इनडायरेक्ट इन्कममध्ये. नंतर तुमच्याकडे आता समजा उदाहरणार्थ माझं कम्प्युटरचा क्लास आहे, मग माझ्याकडे काही ओल्ड मशिनरीज आहेत की त्या मी विकून टाकल्या, मग तो मला काय आलेला आहे, इनडायरेक्ट इन्कम. मग अशा प्रकारचे ओल्ड मशिनरी सोल्ड, मग जर याचा जर मला जर लेजर जर बनवायचा जर झाला तर तो कशाच्या अंडर जाणार, इनडायरेक्ट इन्कमच्या. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा आपला ग्रुप आहे डायरेक्ट इन्कम. डायरेक्ट इन्कम म्हणजे काय, प्रत्यक्षपणे आलेला इन्कम, म्हणजे आपल्या मेन बिझनेसमधून आलेला इन्कम. उदाहरणार्थ माझा मेन बिझनेस काय आहे, तर समजा माझं मोबाईल रिपेरिंगचा बिझनेस आहे, तर मग मोबाईल रिपेरिंगमधून जे काही मला पैसे आले ते काय झालं, माझं प्रत्यक्ष इन्कम म्हणजे डायरेक्ट इन्कम. मोबाईल रिचार्जचं माझं शॉप आहे, तर त्याच्यामधून जो काही मला पैसा आला तर ते काय झालं, माझं डायरेक्ट इन्कम. किंवा ते एखादं इलेक्ट्रिकचं वगैरे बघा शॉप असतं, इलेक्ट्रिकचे जे काही प्रोडक्ट्स असतात, आपले जे काही वस्तू असतात ते जर आपण जर रिपेअर जर केले तर त्याच्यामधून, म्हणजे जसा तुमचा बिझनेस असेल त्या बिझनेसमधून तुम्हाला आलेला जो तुमचा मेन बिझनेस आहे, त्या मेन बिझनेसमधून आलेलं जे काही तुम्हाला पैसा आहे त्याच्या त्याचे जे काही लेजर्स असतात ते सगळे जातात ते तुमचे डायरेक्ट इन्कमच्या. ओके. त्याच्यानंतरचा आपला पुढचा ग्रुप आहे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल म्हणजेच काय, भांडवल. जर कॅपिटल अकाउंटच नसेल म्हणजे कॅपिटलच नसेल तर आपण आपला बिझनेस चालूच करू शकत नाही. म्हणजेच काय की उदाहरणार्थ तुम्हाला एखादं दुकान टाकायचं आहे, उदाहरणार्थ तुम्हाला कपड्याचा बिझनेस करायचा आहे आणि कपड्याच्या बिझनेस करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळचे 50,000 रुपयाचा माल खरेदी केला आणि तुम्ही तुमचा बिझनेस चालू केला. म्हणजे तुम्ही जे त्या बिझनेस चालू करण्यासाठी तुमच्या जवळचे जे काही 50,000 रुपये त्याच्यामध्ये टाकलेले आहेत ते झालं तुमचं भांडवल, म्हणजेच काय झालं, कॅपिटल. अजून सोपं मी करून सांगते. उदाहरणार्थ मला माझा कम्प्युटरचा नवीन एखादा क्लास चालू करायचा आहे, तर माझ्याकडे फक्त 20,000 रुपये आहेत. ओके. माझ्याकडे किती आहेत, 20,000. आणि मग मी काय केलं, बँकेकडनं 50,000ची लोन घेतली. मग मी टोटल माझा बिझनेस चालू करत असताना किती तिथे भांडवल म्हणून टाकले, बँकेकडनं 50,000 आणि माझ्याकडचे 20,000, असे टोटल मी 70,000 रुपये तिथे टाकले. पण भांडवल म्हणून किंवा कॅपिटल अकाउंटमध्ये फक्त अमाऊंट कुठली जाणार, माझ्याकडचे जे 20,000 टाकलेले त्याचेच, जो मी बँकेकडनं लोन घेतलेला आहे बिझनेस चालू करण्यासाठी ते नाही, हे मात्र लक्षात असू द्या. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा जो ऑप्शन आहे प्रोव्हिजन्स. ओके. आता प्रोव्हिजन्सचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल तरीसुद्धा मी पुन्हा एकदा सांगते. बिझनेसमध्ये आपल्याला कधी कधी लॉस वगैरे होतो, तर मग प्रोव्हिजनमध्ये आपण काय करतो, त्या होणाऱ्या लॉसबद्दल अगोदरच अंदाज लावतो, तर त्याला म्हणतात म्हणजे त्याच्याच रिलेटेड जे काही लेजर्स असतात ते सगळे प्रोव्हिजन्समध्ये जातात. मग असे कुठले लेजर्स असतात तर पहिले असतो प्रोव्हिजन अकाउंट, आणि दुसरा एक लेजर असतो फिक्स असेट डिप्रिसिएशन अकाउंट. ओके. म्हणजेच काय की माझ्याकडे मशिनरी आहे आणि मी एक अंदाज लावला की पुढच्या काही वर्षामध्ये माझ्या 1-2 मशिनरी काय होणार, खराब होणार किंवा त्यांची घट होणार. म्हणजे मला कळलं की नाही अगोदरच की माझं जो काही बिझनेस आहे त्याच्यामध्ये मला लागणाऱ्या जे काही मशिनरीज आहेत एका वर्षामध्ये त्यांची घट होणार आहे. म्हणजे असा मी काय केला, अंदाज लावला, माझ्या लॉसबद्दल माझा काय केला, मी अंदाज लावला. मग अशा प्रकारचे जे लेजर्स असतात ते कशामध्ये जातात, ते प्रोव्हिजन्समध्ये, म्हणजेच फिक्स असेट डिप्रिसिएशन. ओके. फिक्स असेट डिप्रिसिएशन, प्रोव्हिजन अकाउंट वगैरे असे तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतरचा आपला पुढचा जो ग्रुप आहे तो आहे रिझर्व्स अँड सरप्लस. ओके. आता याच्यामध्ये जे काही आहे त्याचा अर्थ काय असतो की आपल्या बिझनेसमधून जे काही पैसे येतात आपल्या बिझनेसमधून जे पैसे किंवा जो काही प्रॉफिट वगैरे येतो तो आपण काय करणं, त्याचा अर्धा भाग आपण काय करणं, बाजूला काढणं. ओके. म्हणजे तो जमा करणं की जेणेकरून पुढच्या काळामध्ये आपल्याला बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी त्याची आपल्याला काय होईल, मदत होईल. उदाहरणार्थ आता मी आहे
तर मी काय करते की माझा जो काही बिझनेसचा येणारा जो मंथली जो काही माझा इन्कम असतो त्याच्यामधला मी 10% किंवा 5% रक्कम जी आहे ती माझी बाजूला ठेवते. ती कशासाठी ठेवते की जेणेकरून मला माझ्या ॲडव्हर्टायझिंगसाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजेच काय, मी माझ्या बिझनेस वाढीसाठी त्याचा उपयोग करते. मग अशा पद्धतीचे काही जे लेजर्स असतात ते कशामध्ये जातात, रिझर्व्स अँड सरप्लसमध्ये. अजून एखादं उदाहरण सांगते की समजा 2 पार्टनर्स आहेत, एखादी कंपनी चालवणारे 2 पार्टनर्स आहेत आणि ते काय त्यांचा महिन्याला हिशोब करतात किंवा वर्षाला हिशोब करत असतील, जसं त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील त्या पद्धतीने. मग ते काय करतात, त्यांच्या प्रॉफिटमधला थोडा थोडा भाग काय करतात ते बाजूला काढून ठेवतात. आणि मग ते कशासाठी बाजूला काढून ठेवतात ते की आपल्या बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी आपण हा पैसा काय करणार आहोत, खर्च करणार आहोत. मग अशा पद्धतीचे जे काही लेजर्स असतात ते कशाच्या अंडर जातात, ते रिझर्व्ह अँड सरप्लसच्या. ओके. त्याच्यानंतरचा आपला पुढचा लेजर आहे ब्रँच अँड डिव्हिजन. ब्रँच अँड डिव्हिजन म्हणजेच काय की आपला बिझनेस आहे आणि त्या बिझनेसच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत किंवा त्याच्या डिव्हिजन्स आहेत. तर मग त्या डिव्हिजन्स याच्या अंडर जाणार आहेत. आता उदाहरणार्थ काय, मी तुम्हाला प्रत्येक वेळेला माझंच उदाहरण देते. तर आपला जो क्लास आहे तो एक आपला म्हारळमध्ये आहे आणि माझी एक ब्रँच कुठे आहे, गोवेलीमध्ये आहे. मग ह्या ज्या काही गोष्टी असतात ते म्हणजे हे जे काही लेजर्स असतील तर मग ते कशाच्या अंडरमध्ये जाणार, ब्रँच अँड डिव्हिजनमध्ये. म्हणजे एक माझी म्हारळ ब्रँच झाली किंवा माझी एक म्हारळ डिव्हिजन झाली आणि एक माझी काय झाली, गोवेली डिव्हिजन. ओके, क्लिअर. त्याच्यानंतरचा आपला पुढचा ग्रुप आहे मिसलॅनियस एक्सपेन्सेस असेट्स. ओके. म्हणजेच काय की असे जे खर्च जे आपल्याला नंतर करायचे असतात ते मिसलॅनियस असतात ते. ओके. म्हणजे कसं, तसं कळणार नाही, नंतर करायचे म्हणजे कसं. आता उदाहरणार्थ सेम पुन्हा एकदा मी माझंच उदाहरण देते की समजा माझ्याकडे एखादा स्टाफ कामाला आहे. ओके, एक गर्ल स्टाफ आणि ती जी आहे तिने माझ्याकडे 10 दिवस काम केलं. ओके, 10 दिवस काम केलं आणि काही पर्सनल रिझनसाठी ती 10 दिवसानंतर माझ्याकडनं जॉब सोडून गेली. ओके. पण तिने माझ्याकडनं पगार घेतलेला नाही आहे, करेक्ट. पण ती कधी ना कधीतरी माझ्याकडे पगार घ्यायला येणार की नाही 10 दिवसाचा. मग अशा प्रकारचे जे खर्च आहेत की जे मला नंतर करायचे आहेत ते माझे कशामध्ये जाणार आहेत, मिसलेनियस एक्सपेन्सेसमध्ये. क्लिअर, समजलंच असेल, खूप सोपं सांगितलं. त्याच्यानंतरचा पुढचा तुमचा ग्रुप आहे करंट असेट. ओके. आता म्हणजेच काय, करंट असेट म्हणजे काय, मालमत्ता. करंट म्हणजे तात्पुरती. ओके. म्हणजेच काय की तुमची जी असेट आहे म्हणजे जी मालमत्ता आहे ती तात्पुरती वाढते किंवा तात्पुरती कमी होते. म्हणजे ती कधी वाढते कधी कमी होते. म्हणजेच काय, बँकमधला आपला बॅलन्स. ओके, तो काय होतो, कधी वाढतो कधी कमी होतो. हां, मग बँक जे काय आहे, बँकमधला जो अकाउंट आहे ते तुमचे करंट असेटमध्ये जाणार. आणि उदाहरणार्थ तुमच्या जवळची असलेली कॅश म्हणजे कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट हे दोन्ही जे अकाउंट्स आहेत ते म्हणजे जे काय लेजर्स असते त्यांच्या रिलेटेड ते कशामध्ये जाणार, तुमच्या करंट असेटमध्ये. म्हणजेच काय, ती कधी वाढते कधी कमी होते. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे करंट लॅबिलिटी. म्हणजेच काय की आपण कोणाकडनं तरी पैसे घेतलेले आहेत, कोणाकडनं तरी आपण काही घेतल्यानंतर आपण त्याला पैसे देणं लागतो की नाही. पैसे नाही घेतलेले आपण कोणाकडनं तरी, उदाहरणार्थ आपलं सनरी क्रेडिटर्स, खूप सोपं उदाहरण आहे की सनरी क्रेडिटर्सकडनं आपण काय घेतो, माल उधारीवर खरेदी करतो आणि आपल्याला नंतर त्याला काय द्यावे लागतात, ते पैसे द्यावे लागतात. म्हणजे हे जे काही लेजर्स असतात ते आपले कशामध्ये जाणार आहे, तुमचे करंट लॅबिलिटीमध्ये. उदाहरणार्थ काही टॅक्सेस असतात तर ते टॅक्सेस प्रत्येकजण काही क्वार्टरली पे करतो, म्हणजे 3 महिन्यानंतर पे करतो किंवा कोणी 6 महिन्यानंतर पे करतो किंवा कोणी वर्षभरानंतर पे करतो. तात्पुरते ते आपल्याकडे जमा असतात पण नंतर ते आपल्याला काय लागतात, ते द्यावे लागतात. ओके. म्हणजेच हे कशामध्ये झाले, तुमचे करंट लॅबिलिटीमध्ये. त्याच्यानंतरचा आपला पुढचा जो ग्रुप आहे तो काय आहे, सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स नावातच त्याचा अर्थ आहे सस्पेन्स अकाउंट म्हणून. म्हणजेच काय, मला माहिती नाही आहे की हे पैसे कुठून आलेले आहेत. हां, मग मी ते काय करणार, सस्पेन्स अकाउंटमधून टाकणार. नंतर आपण क्लिअर करतो ते जेव्हा आपल्याला ते कळणार की हां, मग आपण शोधाशोध करणार, आपण ती एंट्री व्हेरीफाय करणार की ते कुठून पैसे वगैरे आलेले आहेत आणि मग नंतर आपल्याला ते क्लिअर झाल्यानंतर आपल्याला ती एंट्री क्लिअर करावी लागते. पण जोपर्यंत आपण त्याबद्दल शुअर नसतो
की ही जी रक्कम आहे ही मला कुठून आलेली आहे. जोपर्यंत आपण शुअर नाही आहेत तोपर्यंत ते कुठे टाकायची आहे तुम्हाला, सस्पेन्स अकाउंटमध्ये. ओके. त्याच्यानंतर आपला लास्ट जो आपला ग्रुप आहे स्टॉक इन हँड. जसं काय होतं, कॅश इन हँड, आपल्या हातामध्ये किती कॅश आहे, तसा स्टॉक म्हणजे आपल्याकडे असलेला जो गोडाऊनमध्ये असलेला जो स्टॉक आहे तो आपल्याकडे किती आहे. हँड म्हणजे काय, हातात नसतो, म्हणजे तो आपल्या गोडाऊनमध्ये किती आहे त्याचा लेजर, त्याच्यामध्ये असलेले जे काही लेजर्स असतात ते कशाच्या ग्रुपमध्ये जाणार आहेत, तुमचे स्टॉक इन हँडच्या. ओके. मी असं गृहीत धरते, पण मला अशी खात्री आहे की एवढं सगळं तुम्हाला साध्या सरळ सोप्या पद्धतीमध्ये सांगितल्यानंतर तुम्हाला ग्रुप्सबद्दल कुठलीही तक्रार नसावी. याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपला असणार आहे लेजर क्रिएशनचा. ओके. आणि मग नंतर आपण वाउचर एंट्रीज वगैरे चालू करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवा आणि तसेच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.